हॅलो फ्रेंड्स, सुनो मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण म्हणजे एक्सप्लोर करणार आहोत अंबरनाथमध्ये एक असं शंकराचं मंदिर आहे ज्याचं कलश म्हणजेच एक शिवलिंगाचं स्वरूप आहे. तर म्हणजे ते लोकेटेड आहे आपल्या सरोदय अंबरनाथमध्ये सरोदय नगर आहे. तिथे एक सृष्टी म्हणून एक हे आहे, डोंगर आहे, तिथे आहे. तर चला आपण त्याआधी तुम्हाला मी दाखवते, नक्कीच तो आपल्याला व्हिडिओ पुढे दिसेलच. आणि त्या मंदिराचं नाव आहे सृष्टेश्वर मंदिर आहे. तर चला आपण एक्सप्लोर करूया ते मंदिर. हॅलो, सोप्पा जवळचा रस्ता आहे. तर इथून आमचा आता प्रवास सुरू झालेला आहे. चला बघूया आमचा प्रवास कसा आहे. तसं तर मित्रांनो, हे मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे. काही ना नसेल माहिती तर आम्ही आता जातच आहोत. तर लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. नक्की तुम्ही पण विजिट करत जाऊया. आपण पुढे आहे फॉरेस्टसाठी जिथे आहोत. ब्रिजचा नवीनच ब्रिज बांधकाम झालेलं झालं तर सगळ्या केमिकल कंपनी आहेत, फार्माच्या कंपन्या आहेत. तिथे माझं माहेर आहे. आपण सरोदय नगरच्या इथे रस्त्याला आहोत. जायला हा सरोदय नगरचा टर्न आहे. सत्ता जाण्याचा रस्ता सरोदय नगरच्या इथं लहान पुढे आलेला. नवीन नवीन खूप बिल्डिंग झाले. अरे सरळ रोड चालत राहील. वरती तुम्हाला दिसत आहे ते मंदिर आहे शंकराचं पिंड असलेलं. आम्ही पण थोडंसं पुढे गेलो, रिटर्न मारून रिटर्न आलेलं आहे. संपूर्ण डोंगर आहे, वरती मंदिर आहे. ते थोडंसं जास्त पायऱ्या नाही, त्याला जाऊया आपण. चला तर बघूया. चला आपण आज एक्सप्लोर करूया शिष्टेश्वर मंदिर. काय झालं दिसत तर नाही अजून तरी. काय या मंदिराचं टायमिंग तुम्ही पण बघून घ्या. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे आणि डायरेक्ट संध्याकाळी 4 ते 8:30 पर्यंत आहे. आमचा तर पोपट झालेला आहे येऊन इथे. तर आता आम्ही पुन्हा संध्याकाळी येऊच नक्की. तर तुम्ही पण नक्की यायच्या आधी टायमिंग बघूनच या. केला येऊन तुम्ही नका करू. टायमिंग तुम्हाला मी सांगितलंय त्यानुसार या तुम्ही. तर मित्रांनो, हा वसतचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला जातानाच आपल्याला हे बघा, या बिल्डिंगच्या बाजूने इथून लेफ्ट मारायचं आहे आणि इथेच या लेफ्टनेच आपल्याला सरळ जाऊन मंदिर आहे. लास्ट एंडला सरळ जायचं आहे आणि राईट साईडला ते मंदिर आहे आपल्याला. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, गाड्या लावायसाठी पण जागा आहे इथे. तर आता आपण आलेलो शिष्टेश्वर मंदिरच्या इथे, तुम्हाला मी दाखवते. हे आहे शिष्टेश्वर मंदिर. इथून आपल्याला वरती थोडं चालत जायचं आहे, जास्त नाही आहे. इथून थोड्याशाच पायऱ्या चढायच्या, जास्त नाही आहेत. तर चला आपण जाऊया. बाजूला संपूर्ण असं जंगलच आहे इथे, तुम्ही बघू शकता. डोंगरात आहे हे मंदिर. थोडस आपण कष्ट घेऊन जाऊया. मस्त वाटतंय इथे एकदम. काय तर मित्रांनो, हे शिष्टेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूला म्हणजे पूर्ण असं जंगल आहे. थोडंसंच पायऱ्या चढून जायच्या आहे. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे इथे बघा तुम्ही, कलशच्या रूपामध्ये इथे वरती शिवलिंग आहे. मित्रांनो, माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. इथे विवाहित महिलांना देखील ड्रेस घालून यायला देखील अलाउड नाही आहे आणि तसंच जीन्स देखील अलाउड नाही. जसं आम्हाला माहीत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत. तर तुम्ही येताना आधी नक्की हा व्हिडिओ बघा आणि हे जे काही ते लिहिलेलं आहे ते नक्की वाचून या. चला आता
तर मित्रांनो, जसं की इथे दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार मला तर काही इथे वरती जाता आलेलं नाहीये, तर वरचे जे काही व्हिडिओ आहेत ते माझ्या मिस्टरांनी घेतलेत, ते देखील मी नक्कीच टाकते. आणि तसंच तुम्ही देखील इथे व्हिजिट करणार असाल या मंदिराच्या इथं, तर म्हणजे ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांनी साड्या घालून या. आणि तसंच जे इन्स्ट्रक्शन्सचा मी व्हिडिओ पाठवलेला आहे, टाकलेला आहे, ते इन्स्ट्रक्शन नक्की पाळा. असं मित्रांनो, इथे येताना जे इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलेले ते नक्की पाळा. आता या इन्स्ट्रक्शननुसारच आम्ही काय म्हणजे मला तर काही वरती जायला भेटलेलं नाहीये, तर तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा या मंदिरात, पण इन्स्ट्रक्शन्स पाळा. आणि तसंच कसं माझा पचका झालाय, तुम्ही करून घेऊ नका. आणि कसं ह्या मंदिर आम्हाला देखील रोडने, आम्ही इथे वसतला येता जाताना आम्हाला हे मंदिर दिसलेलं, त्यासाठी आम्ही एक्सप्लोर केलेलं आहे. तर आम्हाला काही म्हणजे या मंदिराबद्दल माहित नव्हती. तर तुम्ही व्हिजिट करा नक्की, पण इन्स्ट्रक्शन्स पाळून. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.